ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। दारू व सिगारेट दे म्हणत बार मालकाचा केला खून। चाकूर तालुक्यातील नायगावची घटना। 5 तासात आरोपी गजाआड। दारू आणि सिगारेट देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून तिघांनी हॉटेल मालकाच्या डोक्यात काठीने मारहाण करून निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना चाकूर तालुक्यातील नायगाव येथे घडली। शुक्रवार रात्री 12च्या सुमारास हा प्रकार घडला। विशेष म्हणजे गुन्हा करून पसार झालेल्या तिन्ही आरोपींना चाकूर पोलिसांनी अवघ्या 5 तासात लोहा तालुक्यातील रिसनगाव शिवारातून बेड्या ठोकल्या आहेत। गजानन नामदेव कसले, राहणार नायगाव, असं मयत हॉटेल मालकाचं नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नायगाव येथे गजानन कसले याचे B&B बार अँड रेस्टॉरंट आहे। शुक्रवारी रात्री 3 अज्ञात व्यक्तींनी बारमध्ये येऊन कसले यांच्याकडे दारू आणि सिगारेटची मागणी केली। यावेळी त्यांच्या वादातून आरोपीने कसले यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली। त्यानंतर त्याच्या डोक्यात काठीने जोरदार प्रहार केला। यात त्यांचा मृत्यू झाला। आरोपींनी केवळ खूनच केला नाही तर हॉटेलमधील अजय भरत मोरे यांनाही मारहाण करून गंभीर जखमी केलं। तसेच बारमधील टीव्हीची तोडफोड करून काउंटरमधील 15,000 रुपये रोकड आणि विदेशी दारूच्या बाटल्या घेऊन पोबारा केला। हॉटेल परिसरातील CCTV फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीच्या आधारे तपास पथके रवाना करण्यात आली। आरोपी लोहा तालुक्यातील रिसनगाव शिवारात असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी सापळा रचून मारुती उर्फ बबलू हरिबा बोईने, सागर हनुमंत बोईने आणि संतोष राम तेलंगे, सर्व राहणार थवेली, तालुका रेणापूर, या तिघांना अटक केली।